नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल फर्स्ट सेम भूगोलशास्त्र परिचय या विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण पृथ्वी एक अद्भुत ग्रह आहे अथवा पृथ्वी या ग्रहाला चमत्कारी अथवा अद्भुत ग्रह म्हणून का संबोधले जाते या संदर्भानं पृथ्वी या ग्रहाची काही खास प्रमुख अद्भुत चमत्कारी अशी वैशिष्ट्ये आज आपण अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेला आपण सूर्यकुलाची रचना मांडणी बघितली होती। त्यामध्ये त्या सूर्यकुलांमध्ये एकूण 9 ग्रहांचा समावेश आहे। त्यापैकी सूर्यकेंद्री सिद्धांत मांडल्याच्या नंतर सूर्याच्या सभोवताल या सूर्यकुलातील 9ही ग्रह त्याच्या सभोवताल लंबवर्तुळाकार कक्षेत स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरतात आणि या सूर्यकुलाच्या मध्ये असणाऱ्या 9ही ग्रहामध्ये पृथ्वी हा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे। परंतु पृथ्वी या ग्रहावर आढळणारी जीवसृष्टी, सजीवसृष्टी, वनस्पती, प्राणी, वातावरण या सगळ्यांचा एकंदरीत अभ्यास केला असता पृथ्वी या ग्रहाचे वैशिष्ट्य इतर ग्रहांच्या तुलनेने अधिकच स्पष्ट होते आणि म्हणून या ग्रहाला अद्भुत चमत्कारी असा ग्रह समजला जातो। सूर्यकुलाचे जे घटक असतात या घटकांमध्ये आपण बघितलं होतं की सूर्यकुलाच्या घटकांमध्ये ग्रह, नक्षत्र, उपग्रह, उल्का, धूमकेतू इत्यादींचा उल्लेख आपण केला होता। यामध्ये या ग्रहांमध्ये पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे। त्याबरोबरच सूर्य, ग्रह, उपग्रह यांचे मिळून एक कुटुंब तयार होत असते आणि या कुटुंबालाच आपण सूर्यकुल अथवा सूर्यमाला याही नावानं संबोधलं होतं। या आकाशाच्या विस्तारित जाणाऱ्या असंख्य पोकळीमध्ये विश्वाच्या विस्तारात असंख्य आकाशगंगा आणि अनगणित सूर्य असल्याचाही उल्लेख आपण केला होता। आपल्या या सूर्यकुलामध्ये अफाट विश्वाच्या पसाऱ्यात एक छोटीशी आकाश रचना म्हणजेच आपली आकाशगंगा आणि या आकाशगंगेमध्ये असलेली आपली सूर्यमाला, या सूर्यमालेमध्ये असलेला 3 नंबरचा ग्रह आपला पृथ्वी। त्याचबरोबर पृथ्वी सूर्याभोवतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे आणि सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर हे 15 कोटी किलोमीटर एवढं आहे। पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना लंबवर्तुळाकार फिरतो। जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर खूप जास्त असतो तेव्हा त्याला उपसूर्य स्थिती म्हणतात आणि पृथ्वी ही सूर्याच्या जेव्हा जवळ असते तेव्हा त्या स्थितीला अपसूर्य स्थिती असं म्हटलं जाते। पृथ्वीचा एकूण 71% भाग जो आहे हा 71% भाग जलभाग अथवा जलभागाने व्यापलेला आहे आणि 29% भूभाग जो आहे हा शिलाखंडाने, यालाच आपण जमीन असे म्हणतो। पृथ्वीच्या सभोवताल जवळपास 900 ते 1220 किलोमीटरच्या अंतरापर्यंत वातावरणाची रचना अथवा हवेचं थर असल्याचे नमूद झालेलं आहे। पृथ्वी स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अथवा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी जवळपास 24 तासाचा कालावधी लागत असतो। या कालावधीलाच आपण पृथ्वीच्या परिवलन गती असे म्हणतो। त्याचबरोबर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरत असते। या लंबवर्तुळाकार फिरण्याला पृथ्वीची परिभ्रमण गती असे म्हणतात। या परिभ्रमण गतीला पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी अथवा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 364.14 दिवस एवढा कालावधी लागतो। पृथ्वी या ग्रहाचा व्यास जवळपास 3471 किलोमीटर एवढा आहे। पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जवळपास 3,84,000 किलोमीटर एवढा आहे। पृथ्वी सूर्याभोवती 27 दिवस, चंद्र जो आहे हा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती 27 दिवस 24 तासामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी परिभ्रमण करतो। तर पृथ्वीच्या संदर्भाने पृथ्वी या ग्रहाला अद्भुत ग्रह का समजले जाते याच्या संदर्भाने अथवा पृथ्वी या ग्रहाची सदर वैशिष्ट्ये लक्षात घेता ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे पृथ्वीला अद्भुत ग्रह समजला जात असला तरी त्याची आणखी काही भौगोलिक वैशिष्ट्ये सुद्धा खालील प्रमाणे आहेत। पहिलं वैशिष्ट्य आहे की पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास।
पृथ्वीची निर्मिती 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली असली तरी या पृथ्वीच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचे एकूण असे 5 कालखंड पाडण्यात आलेले आहेत. पहिला कालखंड प्री कॅम्ब्रियन कालखंड असून तो 4600 दशलक्ष वर्षापूर्वी ते 570 दशलक्ष वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये बहुतेक आपल्याला भूभागा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर तप्त अशा लावारसाची निर्मिती झालेली दिसून येते. दुसरा कालखंड आहे पॅलाझाईक कालखंड. हा 570 दशलक्ष वर्षापूर्वी ते 245 दशलक्ष वर्षापूर्वीचा कालखंड आहे. या कालखंडामध्येही आपल्याला कोणत्याही स्वरूपाच्या जीवसृष्टीची अस्तित्व अथवा निर्मिती झाल्याचे दिसत नाही. तिसरा कालखंड आहे मेसोझोइक कालखंड. या कालखंडात 245 ते 66 दशलक्ष वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे. चौथा कालखंड आहे निओझोइक कालखंड. निओझोइक कालखंडामध्ये 66 दशलक्ष ते 1.6 दशलक्ष वर्षापूर्वीचा कालखंड आहे. मानवाची निर्मिती अथवा सरपटणारे प्राणी अथवा डायनासोरची निर्मिती या निओझोइक कालखंडामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि पृथ्वीच्या उत्क्रांतीचा सगळ्यात आधुनिक कालखंड म्हणून क्वार्टरी कालखंडाचा उल्लेख केला जातो. 1.6 दशलक्ष वर्षापूर्वी ते आजपर्यंतचा जो कालखंड आहे हा क्वार्टरी कालखंडात समाविष्ट केला जातो. आधुनिक मानवाची निर्मिती याच कालखंडाच्या इतिहासात नमूद केलेली आहे. त्यानंतर आहे पृथ्वीची अंतर्गत रचना कोणत्या प्रकारे आहे. पृथ्वीच्या अंतर्गत रचनेच्या आधारेही आपण पृथ्वीला अद्भुत अथवा चमत्कारी ग्रह समजत असतो. पृथ्वीची निर्मिती ही 4.5 अब्ज वर्षापूर्वी सूर्यापासूनच झालेली असावी आणि प्रारंभिक पृथ्वी तप्त असा वायुरूप गोळा होती. कालांतराने थंड होत जाऊन द्रवरूप अवस्था थंड होऊन घनरूप अवस्था प्राप्त झाली आणि पृथ्वी ही सिलिका, ॲल्युमिनियम, निकेल, फेरस अशा बहुतेक जड घटक द्रव्यापासून बनलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. पृथ्वीच्या पर्वतांचे जे खडक आहेत हे कमी घनतेच्या आणि अंतर्गत खडक जे आहेत हे जास्त घनतेच्या घनपदार्थापासून तयार झाल्याचे आपण अभ्यास केलेला आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसं जसं आपण 32 मीटरवर खोलीवर जातो तसं तसं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढत जाते. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रभागात तापमान बाहेरील भागापेक्षा जास्त असल्याचे दिसते. पृथ्वीच्या अंतर्गत भागाचे तापमान जास्त असून अतिदाबामुळे मात्र केंद्र भागाचा उत्कलन बिंदू वाढतो आणि केंद्र भाग हा तापमान जरी जास्त असला तरी उत्कलन बिंदू जास्त असल्यामुळे हा भाग द्रव स्थितीत नसून घनस्थितीत असल्याचे, दाबामुळे घनस्थितीत असल्याचे आपण म्हणू शकतो. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्तिक्रिया कार्य करत असून सर्व ग्रह जे आहेत हे ग्रह अधांतरी हवेतच तरंगत असल्याचे या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शक्य झालेले आहे. त्यानंतर पृथ्वीला चमत्कारी ग्रह म्हणण्याच्या मागे पृथ्वीची आकृती, तिचा आकारही आहे. पृथ्वीचा आकार हा अंड्याप्रमाणे वाटोळा असून निराधार आहे. तसेच विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी आहे असा चुकीचा समज सुरुवातीला होता, परंतु जेव्हा सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला गेला तेव्हा संपूर्ण विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून सूर्य आहे आणि सूर्याभोवतीलच सूर्यमालेतील सगळे ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात अशी कल्पना, असे विचार मांडले गेले. पृथ्वी ध्रुवावर चपटी आहे तर विषुववृत्तावर फुगीर आहे आणि म्हणून पृथ्वीचा आकार जो आहे हा अंडाकृती असा ग्राह्य घेतला जातो. पृथ्वी उत्तर दक्षिण ध्रुवाचे अंतर व पूर्व पश्चिम दिशेपेक्षा कमी असल्याचे दिसते. तसेच पृथ्वीगोलाची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर पृथ्वीच्या नकाशावर समान अंतरावर आडव्या उभ्या अशा काल्पनिक रेषा ओढलेल्या आहेत. या काल्पनिक रेषांनाच आपण अक्षवृत्त अथवा रेखावृत्त असं म्हणतो. पृथ्वीवर उभे 360 असे रेखावृत्त असून शून्य रेखावृत्तापासून म्हणजे ग्रीनिच या शहरातून जाणाऱ्या रेखावृत्ताला शून्य रेखावृत्त असं म्हटलं जाते. या शून्य रेखावृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध असे 2 समान भागात विभाजन झाले. तसेच शून्य अक्षवृत्त ज्यालाच आपण विषुववृत्त म्हणतो, या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे समान 2 भागात विभाजन करण्यात आले. पृथ्वीवरील अक्षवृत्तांची संख्या ही 90-90 180 असते. उत्तरेकडे 90, दक्षिणेकडे 90. तसेच रेखावृत्तांची संख्या पूर्वेकडे 180 आणि पश्चिमेकडे 180 अशी 360 रेखावृत्त आणि 180 अक्षवृत्तांची संख्या आहे. पृथ्वीच्या आसासंदर्भातही पृथ्वीच्या संदर्भाने अद्भुत अथवा ग्रह समजला जातो, कारण गोल वस्तूच्या जमिनीला स्पर्श करणारा बिंदू आणि त्याच बिंदूपासून अगदी सरळ वरच्या बाजूकडील बिंदूंना
जोडणारी जी एक काल्पनिक रेषा असते त्या रेषेला आपण आस अथवा अक्ष असं म्हणतो. पृथ्वी ही तासी 1665 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. या काल्पनिक आसाभोवती फिरताना पृथ्वीचा उत्तर ध्रुव 23.5 अंश पूर्वेकडे झुकतो, यालाच उत्तरायण असे म्हणतात. तसेच याच काल्पनिक आसाभोवती फिरताना पृथ्वीचा दक्षिण ध्रुव पूर्वेकडे झुकतो, यालाच दक्षिणायन असेही म्हणतात. पृथ्वीच्या या आसाभोवती अथवा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्यामुळे दिवस आणि रात्रींची निर्मिती होते. तसेच पृथ्वीच्या उत्तरायण आणि दक्षिणायनामुळे ऋतूंची निर्मिती होते. पृथ्वीच्या आकारासंदर्भात पृथ्वीचा आकार चेंडूसारखा गोल नसून विषुवृत्तावर फुगवीर व ध्रुवावर चपटा असल्याचे दिसते. पृथ्वीचा विषुवृत्तीय परीघ 3,09,843.2 किलोमीटर एवढा आहे आणि पृथ्वीचा ध्रुवीय परीघ 3,09,776 किलोमीटर एवढा आहे. पृथ्वीचे एकूण संपूर्ण क्षेत्रफळ जर लक्षात घेतलं तर 32 कोटी चौरस किलोमीटर एवढं पृथ्वीचे क्षेत्रफळ आहे. पृथ्वीच्या केंद्रभागावर 300 कोटी किलोग्रॅम पर चौरस एवढा भार पृथ्वीच्या केंद्रभागावर पडत असतो. पृथ्वीचे परिवलन गती संदर्भात पृथ्वीला परिवलन परिभ्रमण अशा 2 गती असतात. 24 तासात पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याच्याच प्रक्रियेला परिवलन गती असे म्हणतात. या गतीमुळे दिवस आणि रात्र ही प्रक्रिया होत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. या पृथ्वीच्या गतीला पृथ्वीची परिभ्रमण गती असे म्हणतात. परिवलन गतीसाठी पृथ्वीला 24 तासाचा कालावधी लागतो, तर परिभ्रमण गतीसाठी पृथ्वीला 365 दिवसाचा कालावधी लागतो. पृथ्वीचा परिवलन कालावधी 24 तासाचा, पृथ्वीचा परिभ्रमण कालावधी 365 दिवसाचा आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाचा तासी वेग हा 10,06,560 किलोमीटर एवढा आहे. पृथ्वीच्या परिवलनाचा तासी वेग हा 1606.6 किलोमीटर एवढा तासी वेग असून 27.7 किलोमीटर पर सेकंद. म्हणजेच आपण पृथ्वीवर असलेले जे सजीव प्राणी आहोत, ह्या सजीव प्राणी पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे एका सेकंदामध्ये 27.7 किलोमीटर अंतर एका सेकंदात पार करतो, तरीही आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही. ध्रुवावर मात्र ही गती शून्य असल्याचे दिसते. पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहेत. पृथ्वी व सूर्य जेव्हा जवळ असतात तेव्हा त्या स्थितीला आपण उपसूर्य स्थिती म्हणतो आणि पृथ्वी व सूर्य दूर असतात तेव्हा त्याला अपसूर्य स्थिती असे म्हटले जाते. त्याचबरोबर पृथ्वीच्या वृत्तजाडी संदर्भानेही काही वैशिष्ट्ये पृथ्वीची आहेत. पृथ्वीचे आडवे समान 2 भाग करणारी जी काल्पनिक रेषा असते ज्यालाच आपण शून्य अक्षवृत्त म्हणतो, यालाच विषुवृत्तही याही नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर पृथ्वीचे उभे समान 2 भाग करणारी जी काल्पनिक रेषा असते ज्याला आपण रेखावृत्त म्हणतो, ह्या शून्य रेखावृत्त त्यालाच शून्य रेखावृत्त अथवा ग्रीनिच वृत्त असेही म्हटले जाते. उत्तर गोलार्धामध्ये या अक्षवृत्तांचे 23.5 उत्तर अक्षवृत्त ज्यालाच आपण कर्कवृत्त म्हणतो आणि 66.5 उत्तर अक्षवृत्त ज्याला आपण आर्टिक वृत्त असेही म्हणतो आणि 90 डिग्रीवर उत्तर अक्षवृत्त ज्याला आपण उत्तर ध्रुव असं समजतो. दक्षिण गोलार्धामध्येच या वृत्तजाळीची समान विभागणी करण्यात आलेली आहे. तर 23.5 दक्षिण अक्षवृत्त याला आपण मकरवृत्त या नावाने संबोधतो. 23.5 दक्षिण अक्षवृत्ताला आपण अंटार्क्टिक वृत्ताने ओळखतो आणि 90 अंशावर असलेल्या दक्षिण अक्षवृत्ताला आपण दक्षिण ध्रुव या नावाने ओळखतो. सदर वैशिष्ट्यांचा जर आपण अभ्यास केला तर असे लक्षात येते की पृथ्वी खरंच अद्भुत चमत्कारिक ग्रह आहे आणि म्हणून पृथ्वीच्या संदर्भानं पृथ्वी एक अद्भुत चमत्कारिक ग्रह आहे असं आपण म्हणू शकतो.